हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल। तर आता रात्रीचे 11 वाजले आणि आम्ही 12 वाजता रवाना होणार आहे कळसुबाईसाठी जायला, ज्याला आपण म्हणतो एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र। तर आता सगळे थंडीमुळे पॅक झाले, तर सगळे बॉयज आपले रेडी आहे। आपण एक क्रुझर केलेली कार, त्याच्यात आपण कम्फर्टेबल बसू। तरी किती अप्रॉक्स 13-14 जण आहेत आणि पाहू। इकडे आपला मित्र करण जाधव आहे, तर हा नाही येते, हा जाऊन आलाय मागच्या वीकमध्येच। तर ठीक आहे, मग पाहू आपण ब्लॉग। बाय। सो गाईज, आता आपण निघलोय, खाली आली आपली क्रुझर, चाललो आता। गाईज, आम्ही गाडी थांबवली चहा प्यायसाठी आणि चालू आहे। आम्ही इकडे इकडे बोला थांबरे थांबरे। तर गाईज, आत्ताच आपण कळसुबाईच्या पायथ्याशी पोहोचलोय। बारी असं या गावाचं नाव आहे आणि गाडी लावली। मुलं इकडे आपली सगळी बॅचचे, जाऊ आपण वरती। या सगळे आदित्य पाणी बॉटल घ्या रे भाई। आता 7:30 वाजले आणि सनराईज झालाय, एकदम भारी दिसतंय ते। आपण या टायमाला वर पाहिजे होतो, पण आपण थोडं लेट, गाडी लेट 2 तास लेट आल्यामुळे आपल्याला ते जमलं नाही, तर तोच प्लॅन होता आपला। आणि इकडे आपण थांबलो जरा वेळ, इकडे आहे दुकान वगैरे मस्त। बाकीचे बॉयज सगळे खाली आहे, त्यांची वाट पाहत आम्ही थांबलोय। अजून 1 तास लागेल चढायला असं सांगताय। तर गाईज, आम्ही बॅचमेटसाठी थांबलो होतो, पण वाढतं ऊन पाहता आम्ही परत ट्रेक चालू केलंय, चढण्याचा निर्णय घेतलाय। आपले बॉयज सगळे चढताय आणि काही जण आले नाही। अवधूत, जयेश, मोहित, प्रतीक यांना मिस करतोय आम्ही, अभय बनगर आणि त्यांनी बोलायला लावलं होतं मिस करतो सांग म्हणून बोललोय, बाकी काही नाही। माझे घरचे मित्र गौरव पगार, परत नीरज, राहुल, मनीष, उन्मेष, सार्थक यांना बी मिस करतो, कारण यांच्यासोबत प्लॅन झाला होता जायचा, पण तो सक्सेसफुलच झाला नाही। तर त्यांच्यासोबत बी एकदा येईल, तेव्हा बी व्लॉग करू। ठीक आहे, चढू आता। अजून तर काय दमलो नाही तसं। मी काय म्हणतो, तिकडून चांगला फोटो येईल असं बसलेला। अरे एक फोटो घ्या रे बसा ना। सो गाईज, टेंट पाहू शकता तुम्ही, इथे स्टे करू शकतो। इथे नाश्ता वगैरे करायला सगळं ठिकाणी। टुरिस्ट म्हणत होते की आम्हाला बी ब्लॉग मध्ये घे म्हणून घेतला। खडतर असा हा रस्ता आहे। तर काही टेंट वगैरे पाहू शकता तुम्ही, इकडे स्टे करायसाठी उत्तम सोय। तर गाईज, पायऱ्या स्टार्ट झालेल्या आहे, पाहू शकता तुम्ही। आणि जागोजागी असे हॉटेल आहे छोटेसे, चहा वगैरे, काही स्नॅक्स वगैरे खायला। पायऱ्या आता सगळं वरती, पायऱ्याच्या वरती माकड पण आहे, आता राहतात काय माहिती। सो गाईज, अजून अर्धा गड चढायचा बाकी। इथे पायऱ्या पाहू शकतात तुम्ही आणि आम्ही सगळ्यात पहिले आलोय, बाकी सगळे बॉयज खाली। इकडे टप्प्याटप्प्याला असे स्नॅक्स वगैरे, गोळ्या वगैरे भेटायसाठी हॉटेलचे। मीटर बाकी आता आपण इकडे एक चालू विहीर आहे, इकडे लिंबू पाणी वगैरे भेटतो। इकडे वरती रेंज प्रॉब्लेम खूप आहे आणि ललित पण आलाय, आम्हाला वाटलं नाही तो चढेल, पण तो आलाय गाईज। आता काय थोडं राहिलं, काय जण कॅन्सल होऊन गेले, त्यांचं नाव नाही घेत।
जसं की एक दोन जण कॅन्सल झाले, अर्ध्या रस्त्यातनं रिटर्न गेले ते. ठीक आहे, 3 जण कॅन्सल झाले. तर आम्ही फिट लोक आहे, त्याच्यामुळे आम्ही कॅन्सल नाही झालो. जेवढे वरती आले तेवढेच फिट आहे, बाकी सगळे अनफिट आहे. आम्ही थांबलोय सगळे वरती. बॉटल घ्या, बॉटल भावा, पाणी दे ना थोडं. घ्या ना, घ्या ना. तर गाईज आपण आता थोडंसंच राहिलंय, 20-1 मिनिटं जर आपण कंटिन्यू चालत राहिलो तर पोचून जाऊ. पण आपण थोडं ब्रेक घेत जातोय, कारण मुलं काही येत नाही. आम्ही एवढे तर आलोय आता. वरती आम्हीच आलोय, बाकीचे सगळे खाली आहे. तर मग मध्ये माकडं वगैरे होते, त्याच्यापासून बॅग वाचवली कशी तरी. गोपीनाथने साप पाहिला, मग साप पाहून तो पळत पळत रिटर्न आला, पण आम्ही नाही पाहिला तो. ठीक आहे, आणि आता जाऊ आपण वरती. अरे बॅग कोणच घ्या रे कोणतरी. आणि आता थोडंसंच राहिलं, तुम्ही पाहू शकता पर्यटक वगैरे चालू इथे. बाय. सध्या तर आम्ही स्टॉपला आहे. हर्ष आणि ते मागून येत आहे, अमन वगैरे, ऋषिकेश, नवेलीकर, लोकेश. इकडे वारा खूप जोरात चालू, पाहू शकता तुम्ही. खूप खोल आहे आणि आज वाटतंय की खरंच महाराष्ट्राच्या टॉपला आलोय. आणि अजून तर वरती यायचं बाकी. आता जिना आहे स्टीलचा, दाखवतो तो जवळ गेला. डायरेक्ट खूप आहे असं. हा काही नाही. तर काय आपण जिना चढणं स्टार्ट केलंय, पाहू शकता तुम्ही जिना कसा आहे. वारा इतका चालू ना, खूप भारी वाटतं. ऊन लागत नाही काहीच, ऊन नॉर्मल आहे आणि ते बी जाणवत नाही. थंडी वाजते उलट नॉर्मल. आपले बॉईज पण येतात, सध्या तर 2-3 येत आहेत, बाकीचे आहे राम. काय नाही, चढायला सिक्युअर असं आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही. मी घरी विचारलं होतं तेव्हा मला सांगितलं की ब्लॉग नको करू, काय ना आजकाल मुलं सेल्फी वगैरे घेताना पडतात वगैरे, अशा घटना होतात. पण काय नाही, मी माझी सेफ्टी घेऊनच सगळं करतो. तर टेन्शन नका करू, घरच्यांसाठी सांगतोय. तर काय झालं आपण टॉपला. वरती तुम्ही मंदिर दाखवतो तुम्हाला. खरंच आज ब्लॉग करणार नव्हतो, पण ऑन डिमांड बनवलाय. हर्ष पण आलाय, त्याला त्याचे फ्रेंड्स भेटले चोपड्याचे. आणि इकडे मंदिर आहे, इकडे मंदिर आहे, कळसुबाईचं मंदिर आहे. तर गाईज आता आपण एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणून ओळखलं जाणारं कळसुबाई या ठिकाणी आहे. तर मागे मंदिरात कळसुबाईचं मंदिर आहे, आपण तिथे दर्शन घेतलंय. आणि आपले फ्रेंड्स फोटोशूट वगैरे करताय. 1600 मीटर याची हाईट आहे आणि मध्ये असं 1-2 किलोमीटर असं चालावं लागतं. याच्यानंतर आपण मॅगी बनवणार आहे, सो तोपर्यंत कंटिन्यू राहा. बाय. तर गाईज आपले राहिलेले मेंबर आलेले, रोहित, सौरव, अमन, बास एवढेच आहे. 2-3 जण अर्ध्यातनं रिटर्न निघून गेले. काय जावेलीकरनी विमान बनवलेलं आहे कागदाचं, इथे बसून पाहते किती लांब जातं. कॅमेऱ्यात तर काही दिसत नाही ते, पण खूप लांब गेलं. गाईज मला व्लॉग हा खूप शॉर्ट करायचा आहे, त्याच्यामुळे आता उतरताना मी जास्त दाखवणार नाही, फक्त मॅगी बनवायचं दाखवून जाऊ.
तर गाईज आत्ताच आपण गावात पोचलेलो आहे खाली आणि मस्त झाली ही जर्नी. आता आपण भंडारदराला जाऊ, तो दुसरा व्लॉग राहील कंटिन्यू राहा.